नमस्कार, आपण पाहत आहात विजयन लाईव्ह न्यूज। संत शिरोमणी संत रविदास महाराज, गांधी राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनाकार आणि आपले दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्व परिवर्तनवादी सगळे साधू संत आणि राष्ट्रपुरुषांना प्रथम मानवंदना करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय दादासाहेब खटकर, या कार्यक्रमासाठी ज्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं ते आदरणीय आमदारांचे सुपुत्र माननीय कुणाल गायकवाड, या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे मित्र दामोदरजी बिडवे साहेब, आदरणीय आमचे मित्र प्रकाश डोंगरे, माजी सरपंच मानसिंग कुर्बे, आमचे चिरंजीव मित्र माननीय कुणाल पैठणकर आणि उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे आपल्या आनंदाचा दिवस। आपले जे महाराज होते संत रविदास महाराज, त्यांचा जन्मदिवस 648 जन्मदिवस आपण साजरा करत आहे। आणि या जन्मदिवशी जसं आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतो, वास्तविक महाराजांना कोणत्या समाजामध्ये वाटायला नाही पाहिजे, पण दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये असं झालंय, ज्या समाजाचा जो महाराज आहे त्या समाजाचा तो महाराज आणि दुसरे समाज त्यामध्ये सहभागीच होत नाही। हे दुर्दैव आहे या समाजाचं। कोणत्याच महाराजांनी, मग संत तुकाराम असतील, संत गाडगे महाराज असतील, संत कबीर असतील, संत रविदास असतील, त्यांनी समाजासाठी काम नाही केलं। त्यांनी जे वंचित लोक आहेत, जे उपेक्षित लोक आहेत, ज्यांना जे मिळत नाही, या चालीरीती आहे, जे धर्मामध्ये काही मानले गेलेलं आहे त्याच्या विरोधात त्यांनी बंद केलं। असे परिवर्तनवादी संतांनी सगळ्या समाजासाठी काम केलं, कोणत्या एका समाजासाठी काम केलं नाही। परंतु संत रविदासांची जयंती फक्त चांभारांनी साजरी करायची, अण्णाभाऊसाठीची जयंती माता समाजाने साजरी करायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्ध समाजाने साजरी करायची। ही जी परंपरा आहे ती कुठेतरी मोडली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजावर नाही, सगळ्या महाराष्ट्रावर, सगळ्या देशावर अतोनात असे उपकार त्यांचे आहे। त्यांनी घटना बनवली आणि अधिकार आपल्याला दिले। या अधिकाराची मागणी राजकाळामध्ये 650 वर्षापूर्वी त्या संत रविदासांनी केली होती। आम्हाला समानता पाहिजे, आम्हाला प्रेम पाहिजे, आम्हाला घरं पाहिजे, आम्हाला अन्न पाहिजे, निवारा पाहिजे, ही मागणी त्यांची होती। वंचितांना मान सन्मान मिळाला पाहिजे, यांच्यासाठी त्या राजे असलेल्या त्या काळामध्ये 650 वर्षापूर्वी त्यांनी बंद केलं होतं। आणि 650 वर्षापूर्वी समजावून सांगितलं की माझ्या समाजाला जो वंचित आहे, जो उपेक्षित आहे, ज्याला घर नाही, खायला अन्न नाही, त्याला ते दिलं गेलं पाहिजे। त्या राजांना, राजवाड्याचे काही राजे होते त्यांना सांगितलं। आणि काशीच्या क्षेत्रामध्ये असलेले जे पंडित होते त्या पंडिताला इतकं ज्ञान आपल्या साधू संतांचं होतं आणि महाराजाचं होतं की त्या साधू संतांना नमवण्याचं काम, एक फार मोठा विचार त्यांच्या मनामध्ये होता। प्रत्येक ठिकाणी साधा आताच उल्लेख केला सरांनी सांगितलं आल्याबरोबर की एक संत रविदासांचं मंदिर पाडलं आणि ते जमीनदोस्त केलं। मी होतो त्या कार्यक्रमाला दिल्लीच्या। 10 लाख लोकांचा मोर्चा निघाला होता। मित्रांनो, आपण विचार पण नाही करू शकतो एवढा मोठा समाज आपल्या भारतामध्ये। तुम्ही जर पश्चिम आपण तिकडे गेलो, पंजाबमध्ये गेलो तर 43% समाज आपला आहे। हे पगडीवाले दिसतात ना साधू हे संत, हे सगळे अर्ध समाज चर्मकार समाज आहे। हरियाणामध्ये आता ते कुमार होते, इथं बसले होते, आता मला ते आहेत की नाही, ते आता आलेले आहेत ते राजकुमार म्हणून। शीख दरबार 75%। आणि प्रत्येक राज्यामध्ये एक 15 ते 20-35% हा समाज आपला आहे। या देशातला सगळ्यात मोठा समाज म्हणून चर्मकार समाज आहे, आपला अभिमान असला पाहिजे। या देशातला सगळ्यात मोठा समाज, त्या महाराष्ट्रात मराठा समाज मोठा असेल, पण महाराष्ट्रात तिकडं पश्चिम बंगालमध्ये कुठं नाही, तिकडे हरियाणामध्ये कुठं नाही, तिकडे पंजाबमध्ये कुठं नाही, तिकडे जात असेल तर यात नाही, इकडं नाही।
इकडे राजपूत असतील ते आपल्या इकडे नाही, खाली नाही, दक्षिण मध्ये नाही. आता मी केरळमध्ये जाऊन आलो 8-10 दिवसापूर्वी, आणि त्या केरळमध्ये सुद्धा मला वाटलं की कुठं काही आपला समाज आहे की नाही. पण एक चपडीवाला मला भेटला जो जोडे शिवत होता, त्याला आपली भाषा येत नव्हती, त्याला हिंदी पण येत नाही. त्याच्याजवळ जाऊन बसलो, मी त्याच्यासोबतचा फोटो आणला, मी त्याच्याजवळ जाऊन बसलो, त्याला विचारलं बाबा आपला समाज किती आहे केरळमध्ये. केरळमध्ये दक्षिणातलं शेवटचं राज्य मद्रास आणि केरळ. आणि त्यांनी सांगितलं साहेब आपला समाज लहान आहे, परंतु आपला समाज या केरळमध्ये आहे, चांगल्या पद्धतीने आहे. फार फार आपलं, आणि केरळ हे प्रगत राष्ट्र आहे, या देशाचं सगळ्यात प्रगत राष्ट्र हे केरळ आहे. आणि त्या केरळमध्ये सुद्धा आपली चांगली लोक नोकरी धंद्याला आहे. म्हणून आपला जो समाज आहे हा उद्योजक आहे, आपला समाज हा प्रामाणिक आहे, आपला समाज हा अभ्यासू आहे. आपल्या समाजामध्ये आता कितीतरी असे महान नेते होऊन गेले, कांशीरामजी सारखे नेते, मायावती सारखे नेते, आणि कितीतरी असे नेते आपल्या देशाला त्यांनी लाभलेले. आणि या सगळ्या नेत्यांच्या भरवशावर हा देश चाललेला आहे. आणि या देशामधली सगळ्यात जास्त संख्या असलेला आपला समाज, या समाजामध्ये एक परिवर्तन घडवून आणण्याचं काम, याला पुढं दैवताच्या मागे न फिरवता हिंदू म्हणून मनुवाद्यांनी जो त्यांना एक संदेश दिलेला आहे, त्या मनुवाद्याच्या मागे न लाता शाहू फुले आंबेडकरांचा विचार, सर्व धर्म समभावाचा विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला, या देशाला दिला, सगळ्या जाती धर्माचा सन्मान करण्याचा विचार जो होता, तोच विचार घेऊन हा समाज निघाला पाहिजे, हा समाज बदलला पाहिजे. यासाठी आपल्या सर्व या समाजाच्या नेत्यांनी काम केलेलं आहे, साधू संतांनी काम केलेलं आहे. सगळं त्याची सुरुवात ही संत रविदासापासून झालेली आहे. म्हणून मला या प्रसंगी एवढंच म्हणायचं, या देवा धर्माचे नाही, या देशाचे, या प्रत्येक देशामध्ये मंदिर संत रविदासाचे, हे रविदासाची मंदिरं त्या देशामध्ये का झाले? कारण आपला जो समाज आहे तो हरियाणाचा असेल, पश्चिम आपल्या याचा पंजाबचा असेल, तिकडे उत्तर प्रदेशचा असेल, ही सगळी लोक परदेशामध्ये स्थायिक झाली. कोणी आपल्या कला कौशल्याने स्थायिक झाली, कोणी शेती करायला गेलं, कोणी उद्योग करायला गेलं, कोणी नोकरीच्या दृष्टीने गेलं, कोणी डॉक्टर इंजिनियर झालं ते गेलं. आपल्या महाराष्ट्राची लोक परदेशामध्ये आपल्या समाजाची फार मोठी केली. परंतु तिथे गेल्यानंतर त्यांनी संत रविदासांचे विचार त्या जगाला सांगितले, संत रविदासांचे स्मारक तिथे उभे केले. म्हणजे कृष्णाचे मंदिर आणि कृष्णाच्या मंदिरानंतर संत रविदासाचे मंदिर, अशी परदेशामध्ये एक ख्याती आहे. आणि परदेशामध्ये जो मागासवर्गीय समाज राहतो तो प्रामुख्याने सगळ्यात मोठा समाज हा चर्मकार समाज आहे, परदेशात राहतो. मोठमोठे आज जर पंजाब इतकं सुधारलेला आपण म्हणतो, तो प्रत्येक घरातला माणूस हा तिथे येणारे म्हणून काम करतो, त्याचा पैसा हा पंजाबमध्ये येतो. आणि अशी परिस्थिती हा सुबक म्हणजे फार मोठ्या पद्धतीने आपला सुधारलेला समाज आहे. आणि त्या महाराजाचं एकच उदाहरण मी देईल आणि माझं भाषण थांबवतो. त्या रजवाड्याच्या काळामध्ये जे मंदिर आपल्याला हरियाणामध्ये, आपल्या दिल्लीमध्ये पाडण्यात आलं, ते मंदिराची जागा त्या आपल्या मुस्लिम राजे होते, बहादूर शाह जफर काय आता मला सॉरी, मला ते आठवत, मी सांगेल मला माहित आहे ते. हा, सिकंदर लोधी त्या काळामध्ये आपल्या देशाचे राजे होते, मॉमेडन राजे होते. त्यांना काही काशीच्या ब्राह्मणांनी, काही साधू संतांनी सांगितलं की हे जे काही संत रविदास आहे हे आमचा धर्म पाठवतात, आमच्या धर्माबद्दल वाईट बोलतात, त्या या रूढी परंपरेबद्दल वाईट बोलतात, त्या जाती व्यवस्थेबद्दल वाईट बोलतात. वास्तविक जाती व्यवस्था थांबली पाहिजे आणि सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना त्याची संत रविदासांची होती. संत कबीर तसे बोलतात, संत रामतीर्थ तसे बोलतात. अशी एक तक्रार सिकंदर लोधीकडे केली आणि सिकंदर लोधीनं सांगितलं, जा त्याचे कोण आहेत ते संत रविदास त्यांना बोलवून द्या. आणि त्या दरबारामध्ये त्यांना हजर केल्यानंतर त्याच्यावर ते आरोप लावले की तुम्ही हिंदू धर्माच्या बद्दल वाईट बोलता. त्यांनी आपल्या प्रकांड पंडिताच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्या सिकंदर लोधीला सांगितलं की नाही, मी जे सांगतो ते बरोबर आहे. त्या कुत्र्याला आणि जनावराला एक जो अधिकार आहे तो सुद्धा माणसाला अधिकार मिळू नये का, हे त्यांनी पटवून दिलं सिकंदर लोधीला. ते सिकंदर लोधीला पटलं आणि सिकंदर लोधीनं त्यांना माफ करून तिची दिल्लीची जागा आहे तिथे आता त्यांना दिल्लीची दिली होती. तिथं फार मोठं स्मारक संत रविदासाचं उभं होतं. परंतु आता याचा भाग होईल, राजकारणाचा भाग होईल. मधल्या काळामध्ये काही जाती मनुवाद्यांच्या राजकारणामधून
ते मंदिर पाडण्यात आलं आणि ते मंदिर पाडल्यानंतर तिथे फार मोठं एक आंदोलन उभं राहिलं, देशभरातून आंदोलन उभं राहिलं आणि ती घेतलेली जागा, मी त्या जागेवर गेलो नाही, ते उद्ध्वस्त केलं होतं सगळं मंदिर. जवळजवळ 300 एकरची जागा, 350 एकरची जागा होती, तो पूर्ण प्लॉटच होता, पूर्ण एकर ते दिलं होतं. त्यातलं 30-35 एकर आता आपल्याला सध्या मिळालेले. त्यांनी या शासनाने ती जागा परत केली. परत ठीक आहे, ती केली, परंतु आता तिथेही सुद्धा फार चांगलं मंदिर होत आहे. अशा पद्धतीनं जे सरांनी सांगितलं, एकीचं बळ पाहिजे. खरंच एकी पाहिजे. तुम्ही कुठं काम करता, काय करता, तुमचा घर परपंच कसं आहे ते तुमचं तुम्ही करा, पण या स्वतःसोबत आपल्या समाजाचं पण काही ऋण देणं आहे, त्याचं ऋण आपल्याला फेडायचं आहे. त्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे सांगितलंय ते दैवत आहे आपलं. त्यांच्यामुळे सगळं मिळालं आणि त्यांनी जे घटनेमध्ये आपल्याला हक्क अधिकार दिले, त्या घटनेमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आणि या खुर्चीवर बसू शकलो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि संत रविदासांना आपण विसरलं पाहिजे. आपल्या ध्यानीमध्ये वाचलं पाहिजे, त्याची पूजापाठ आपण केली पाहिजे. देवाची पूजा करण्यापेक्षा राष्ट्रपुरुषाची पूजा करा, राष्ट्रसंतांची पूजा करा आणि त्यांचे विचार ध्यानीमध्ये ठेवा. आपल्या मुलांना ते द्या, लहान मुलांना ते शिकवा आणि त्या पद्धतीने ते घडवा. या समाज या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्याला एक शासनकर्ती जमाती बाबासाहेबांना अपेक्षित होती, ती आपल्याला निर्माण करायची आणि ती निर्माण करायची असेल तर आपल्याला मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे. आपली मुलं चांगली शिकली पाहिजे आणि ती शिकत असताना त्यांच्याकडे सतत लक्ष दिलं पाहिजे. ते फोन घेतात का, कुठं फोन करतात, काय करतात, टीव्ही हे सगळं बंद करा, त्यांना शिक्षण द्या. आणि येणारा काळ फार विचित्र काळ आहे. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपलं स्थान कुठं राहील हे सांगता येत नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये जो शिकेल आणि जो अभ्यास करेल तोच पुढे जाईल, अशी परिस्थिती या देशाची आहे. तेव्हा माता भगिनी आपल्या जास्त प्रमाणात आहे, त्यांना मी सांगेन, तुम्ही स्वप्न पहा. ते स्वप्न पहा, माझा मुलगा पुढे संत रविदास झाला पाहिजे. स्वप्न पहा, माझा मुलगा कमिशनर झाला पाहिजे. स्वप्न पहा, माझा मुलगा पोलीस DSP झाला पाहिजे, SP झाला पाहिजे, कमिशनर झाला पाहिजे, त्या सचिवामध्ये बसणारा सचिव झाला पाहिजे. असे स्वप्न तुम्ही पहा. आता हे लहान मोठे स्वप्न पहा, सोडून द्या. कुठेतरी मास्टर झाला पाहिजे, कुठेतरी अमुक झाला पाहिजे, कुठेतरी ST गेला पाहिजे, MECB मध्ये गेला पाहिजे. मोठे स्वप्न पहा, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. त्याच्या हातून शासन करता तो अधिकारी झाला पाहिजे आणि त्याच्या हातून जे काही आपल्या समाजाचं देणं लागतं ते त्याने दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आपला समाज घडवताना, लहान मुलांना घडवताना आपण काळजी घ्या. दादासाहेबांचे मी फार मोठे आभार त्यांचे मानतो की हा जो पुतळा आहे, हा पुतळा जेव्हा वर्गणी करण्याची वेळ आली तेव्हा आपल्या समाजाचे लोक फार मोठ्या पदावर आहेत आणि फार मोठा समाज आपला इथं आहे, परंतु ती काही वर्गणी जमा होत नव्हती. दादासाहेबांनी निर्णय घेतला आणि त्यांनी कुणाचाही एक पैसा न घेता 2.5 लाख रुपये या पुतळ्याला दिले. त्याबद्दल समाजाच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो, मित्रांनो, एकीचं बळ दाखवा, एकत्र या. जिथं कुठं धरण मरण कुठं असेल, शाळा आपलं लग्न कार्य असेल, सामूहिक विवाह असेल, कुठं कार्यक्रम असेल, समाजाचा कार्यक्रम असेल, त्या सरळ हाताने तिथं मदत करा. बाबासाहेबांना सांगितलं होतं आपल्या कमिटीला 20% खर्च तुम्ही समाजासाठी इथं कामासाठी खर्च केला पाहिजे, तो खर्च आपण करावा. आणि विनंती तुम्हाला असं या प्रसंगी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय रविदास, जय हिंद.